आई शपथ, म्हणजे एवढी शांतता आहे ना मित्रांनो. इथे समोरच हे प्रवेशद्वार बघू शकता. खूप सुंदर असं मित्रांनो प्रवेशद्वार आहे, जे आत्ताच काही महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. काळ्या पाषाणातील असलेली ही देवीची मूर्ती आपण बघतोय. इतकी सुंदर अशी मूर्ती मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे अगदी मित्रांनो बाजूला बघा घनदाट जंगल आहे आणि रस्ता. शांतता हीच मित्रांनो या मंदिरांची खरी ओळख आहे. त्यामुळे म्हणजे आपल्या कोकणामध्ये आहेत ना अशी मंदिरं आहेत ना की ज्यांचा इतिहास बघितला ना की असं थक्कच व्हायला होतं. मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला हा असा ओढा बघायला मिळेल. जंगलाच्या मध्ये वेढलेलं हे असं मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. वेळाने मी एकटाच आहे, त्यामुळे कसं आहे ऑब्वियस आहे मित्रांनो पूर्णपणे जंगल आहे, त्यामुळे इकडे कसं आहे कोणतेही वन्य प्राणी वगैरे देखील असू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कोकणातला तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघत आला आहातच, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एक मी असं मंदिर दाखवतोय ना, त्या मंदिराची म्हणजे एक स्टोरी एक वेगळीच आहे. कोकणात तर बऱ्याच ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की प्रत्येक मंदिरामध्ये एक वेगळी आपल्याला एक स्टोरी बघायला मिळते. सो त्यातीलच हे एक मित्रांनो मंदिर असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण बरोबर मंदिराच्या गेटच्या अगदी समोर उभे आहोत आणि समोरच हे प्रवेशद्वार बघू शकता. खूप सुंदर असं मित्रांनो प्रवेशद्वार आहे, जे आत्ताच काही महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि अगदी बघा हायवेच्या टचच मित्रांनो तुम्हाला हे जे मंदिर आहे ते बघायला मिळतं. सो चला इथून आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे. इकडे जरा थोडं पुढे पाणी साठलं आहे, पण बघूया कसं काय रोड आहे का गाडी इथं लावायला लागते. आपण एकदा विचारूया, त्या मुलं आहेत पुढे त्यांना. चला आतमध्ये जाऊया. गाडी तर निघाली, कारण पाणी होतं. मला भीती होती की चिखल वगैरे असायचा, बट नाही, गाडी तर मित्रांनो निघालेली आहे. आणि समोरच बघा पूर्णपणे हा असा ऑफ रोड आहे. पूर्णपणे अगदी मित्रांनो बाजूला बघा घनदाट जंगल आहे आणि रस्ता जसा मोठा आहे. आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना त्यावेळेला रस्ता एवढा असा ठीकठाक नव्हता, पण आता बघा रस्ता तसं ओके आहे. फक्त एवढंच आहे की जरा थोडा मातीचा रस्ता आहे, त्यामुळे जरा थोडं सावकाश यावं लागतं. आणि पाऊस नाही त्यामुळे जरा बरं नाही. त्या पावसात तर मला वाटतं की पूर्ण या ठिकाणी चिखल होत असणार आहे. बट ठीक आहे. सुंदर मित्रांनो अगदी हिरवळीने आपला नटलेला असा हा आजूबाजूचा परिसर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे मंदिर आहे ते बघायला मिळतं. हे बघा रस्ता जरा थोडा खडतर आहे, थोडा सावकाश या. अगदी मला या वाटतं या हायवेच्या अगदी बरोबर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच मित्रांनो तुम्हाला हे मंदिर बघायला मिळेल. जास्त काय आतमध्ये नाही आहे. आई शपथ, म्हणजे एवढी शांतता आहे ना मित्रांनो. इथेच मंदिराच्या बाजूने आहे ना ओढा वाहतो. त्याचा जो पाणी आहे ना त्या पाण्याचा आवाज पण इथपर्यंत ऐकायला येतोय. आणि घनदाट जंगल आहे त्यामुळे पूर्ण पक्ष्यांचा आवाज वगैरे देखील ह्या ठिकाणी ऐकायला येतो. म्हणजे एवढी शांतता आहे या ठिकाणी. जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो, समोरच आहे, तुम्हाला दाखवतो आता. आणि मंदिराचा इतिहास देखील तुम्हाला सांगतो. आलो आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता. म्हणजे एखादी फोर व्हीलर येऊ शकते. 2 फोर व्हीलर जर आल्या तर जरा थोडं ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे एखादी फोर व्हीलर एवढा रस्ता इथे आहे. आणि समोरच आहे मित्रांनो हे मंदिर. किती सुंदर मंदिर आहे बघा. पूर्ण अगदी आपण एक म्हणतो ना जंगलाच्या मध्ये वेढलेलं हे असं मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि या मंदिराची रचना बांधकाम हे देखील आत्ताच झालेलं आहे. म्हणजे इथून मागे काही महिन्यांपूर्वीच मित्रांनो हे जे मंदिर आहे ना ते ह्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. पहिलं मंदिर होतं, बट जे नवीन आपण एक म्हणतो ना नवीन बांधकाम शैली तुम्हाला आत्ता ह्या ठिकाणी बांधलेलं असं बघायला मिळेल. किती सुंदर आहे बघा. आणि आजूबाजूचा परिसर तर बघा पूर्ण अगदी शांतता आहे. मंदिराचा हा गेट आहे. गेट पण आपणच उघडला आहे, कारण कोणच नाही मंदिरामध्ये, त्यामुळे आपणच ह्या ठिकाणी आहोत. संध्याकाळची वेळ आहे. आणि हा मित्रांनो बाजूने असा हा ओढा वाहतोय. हे बघा तुम्ही बघताय ना, हा बघा हा असा या ठिकाणी बाजूनेच अगदी हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला हा असा ओढा बघायला मिळेल. आणि त्याचंच मित्रांनो जे पाण्याचा जो आवाज आहे ना तो आपण तिकडे होतो तिथपर्यंत ऐकायला येत होता. म्हणजे एवढी ह्या ठिकाणी शांतता आहे मित्रांनो. कोकणामध्ये मित्रांनो हीच खासियत आहे की कोकणातली अशी काही मंदिरं आहेत ना की ज्यांचा इतिहास हा फार वेगळा आहे मित्रांनो. आणि ठिकाण पण बघा. सो या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो घेऊन येत असतो, का जेणेकरून तुम्हाला देखील कोकणातला जो फील आहे ना तो यावा. मंदिर परिसरामध्ये जाऊया. बघा माझ्या मते लॉक आहे, पण तरी देखील आपण आज जाऊया. इकडे सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. श्री चंडिका देवी मंदिर जीर्णोद्धार, सगळे जे देणगीदार आहेत त्यांचे मित्रांनो ह्या ठिकाणी नावं आहेत बघू शकता. आणि हे असं नवीन मंदिर ह्या ठिकाणी बांधलेलं आहे. हे बघा खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. हे बघा आतमध्ये चंडिका देवीची मूर्ती देखील आहे. आणि इकडे देखील मूर्ती आहे. तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी सर्व इथला इतिहास आहे ना तो देखील सांगणार आहे, बट तोपर्यंत आजूबाजूचा परिसर बघून घ्या. ही मित्रांनो मूर्ती बघा. ही बघा ही देवीची मूर्ती आहे. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो. अगदी काळ्या पाषाणातील असलेली ही देवीची मूर्ती आपण बघतोय. इतकी सुंदर अशी मूर्ती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि आजूबाजूचा माहोल पण इतका सुंदर आहे ना आणि अगदी शांतता आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी आलात तर मित्रांनो शांतता राखा. कसं आहे कोकणातील प्रत्येक अशी मंदिरं आहेत ना की ज्यांचं तुम्ही मित्रांनो एक फील घ्या. येऊन दंगामस्ती करू नका. शांतता हीच मित्रांनो या मंदिरांची खरी ओळख आहे. त्यामुळे आलात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते तुम्ही अनुभवा. या ठिकाणी पूर्णपणे देवीची मित्रांनो माहिती देखील लिहिलेली आहे बघू शकता. चिखलीतील निसर्गरम्य नदीकाठाला माता चंडिका देवीची छोटीसं मंदिर आहे. सर्व भाविक भक्तांना हवे हवेसं वाटणारे मंदिर चिपळूण गुहागर रोड लगत आहे.
मित्रांनो ह्याची एक आख्यायिका आहे, ती तुम्हाला थोड्या वेळात मी सांगतो. आणि ती आख्यायिका ऐकूनच पूर्णपणे आपणाला काय ना आपण एक म्हणतो की एक शॉक लागतो की कोकणामध्ये कशा रूढी परंपरा आहेत. आणि मित्रांनो एक म्हणतो ना की नक्की त्यांचा एक आपण इतिहास ऐकला ना तर आपल्या अंगावर शहारे येतात. तसाच काहीसा इतिहास मित्रांनो या मंदिराचा देखील आहे. सो तुम्हाला मी थोडक्यात बाहेर गेल्यावर तो इतिहास सांगतो. तर आता आपण बरोबर ह्या मंदिराच्या आतमधला जो गेट आहे म्हणजे मंदिराचा गेट त्या ठिकाणी आता आपण आहोत. आणि इथून एक मंदिराचा आपल्याला एक व्यवस्थित असा व्ह्यू पाहायला मिळतोय, तो देखील मी तुम्हाला दाखवतोय. समोरच बघू शकता मित्रांनो हे असं मंदिर आहे जे तुम्ही आता बघत आहातच. एवढ्याच जागेमध्ये मित्रांनो हे जे मंदिर आहे ना ते आपल्याला बघायला मिळते. आणि बाजूला ही झाडं वगैरे लावलेली आहेत. म्हणजे ही जी जागा आहे किंवा हे जे मंदिर आहे ना मित्रांनो म्हणजे नवीन स्वरूपात ते आत्ताच काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी मित्रांनो बांधण्यात आलेलं आहे. आणि बाहेरचे तुम्ही प्रवेशद्वार बघितलं ते देखील आता काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेलं आहे. ज्यावेळेला मी पहिल्यांदा रील्स केली होती ना इंस्टाग्रामवर मित्रांनो या मंदिराची मी रील्स केली होती, त्यावेळेला माझ्या मते ह्या ठिकाणी बांधकाम चालू होतं. बरेचसे कामगार देखील होते आणि त्यांनीच मला या इथली ही जी काय माहिती आहे ती देखील सांगितली होती. त्यामुळे मी सांगत असतो मित्रांनो मला इंस्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो करून ठेवा. विनायक_बाईट_18 हा माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे. सो तिकडे देखील तुम्ही मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट आहेत ना ते तिकडे बघायला मिळतील. आणि लॉंग व्हिडिओ तर आपण बनवत असतोच एकदम डिटेलमधल्या, त्या तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. त्यामुळे नक्की तिकडे देखील तुम्ही मला फॉलो करून ठेवा. सो चला मित्रांनो जरा या मंदिराच्या आपण आहे ना आता इतिहासाबद्दल बोलूया. ह्या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याचा नांगर अचानक थांबला. बघतो तर काय सर्व शेत रक्तरंजित झालेले त्याला दिसले. पाहतात तर काय एक दगडरूपी पाषाण त्यांच्या हाती लागले. मग आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन ते पाषाण वर काढण्यात आले आणि त्याच ठिकाणी मूर्तीची स्थापना करून पूजा केली. आणि तेच हे स्वयंभू चंडिका माता मंदिर. इकडे देखील आपण गेलो असतो पण काय संध्याकाळची वेळ आहे आणि मी एकटाच आहे. त्यामुळे कसं आहे ऑब्वियस आहे मित्रांनो पूर्णपणे जंगल आहे. त्यामुळे इकडे कसं आहे कोणतेही वन्य प्राणी वगैरे देखील असू शकतात. त्यामुळे जास्त काही वेळ मी इथं थांबत नाही, कारण तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाठीमागे मित्रांनो हे पूर्ण अगदी घनदाट जंगल आहे. त्यामुळे म्हटलं दर्शन घेतलं आहे, आता म्हटलं जरा इथून निघूया आपण. सो चला सगळ्यात पहिल्यांदा बाहेर जाऊया आणि मग त्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. आता आपण हायवेवर आलो आहोत पुन्हा एकदा. ॲक्च्युली योगायोग असं आहे की मित्रांनो ती जी मुलं होती ना ते आपले सबस्क्रायबरच निघाले. ते म्हटले की दादा आम्ही तुमची रील पहिल्यांदा बघितली होती. सो असा मित्रांनो कोइन्सिडन्स असतो की आपली ज्यावेळेला ओळख निघते ना खूप भारी वाटतं. आणि आपली व्हिडिओ ज्यावेळेला बघतात ना लोक त्यावेळेला आणखीन खूप भारी वाटतं. सो एक खूप छान वाटलं मित्रांनो मंदिर. तर पुन्हा एकदा या मंदिरामध्ये गेलो. व्हिडिओ शूटच्या माध्यमातून नव्हे तर एक दर्शन देखील झालेलं आहे आपलं, त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि समोरच बघू शकता हा आहे आपला मित्रांनो चिपळूण गुहागर हायवे, जिकडे आता आपण वापस चाललेलो आहोत. तर नक्की मित्रांनो हे जे मंदिर आहे ज्यावेळेला तुम्ही गुहागरला जात असाल किंवा गुहागरवरून चिपळूणला येत असाल तर चिखली या गावाच्या बरोबर मागे तुम्हाला हे मंदिर बघायला मिळेल. सो या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. तर मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ बघितला असालच, तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी नक्की मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत असणार आहे. याच्या पुढे देखील कोकणातील मंदिर तसंच रूढी परंपरा सर्वच गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर जास्तीत जास्त शेअर करा.